काही दिवस कोकणामध्ये खरंच मुसळधार पाऊस पडतोय आणि आज थोडीशी पावसाने विश्रांतीच घेतली होती. संध्याकाळची वेळ होती आणि मी चाललो होतो नदीवरती. तर नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आता मी चाललो आहे नदीवरती. ही आपली वाडी आहे. पावसामध्ये बघा किती भारी वाटते आणि ही आजूबाजूची शेती बघा किती भारी वाटते. आता कोकणामध्ये जिकडे तिकडे हिरवगार झालं आहे आणि हे भेटले ते आम्हाला 2 डॉबरमॅन. ते पण मस्त भटकून आले. नदीवरती पोचतो नाहीच तर मला कळलं की ओमकार आणि हे सगळे लोक आले होते गळ टाकायला. ओमकारला बघा मस्त मासे लागले होते गळाला. आणि इकडेच आजूबाजूला त्याच्या होता, तिकडे निखिल होता, इकडे सुजित होता आणि रोहित होता. ते लोक पण गळ टाकायला आले होते. पाणी कमी झाल्यामुळे टाकायला आले होते गळ. इकडे सुजितला मस्त मासा पण लागला, शेंगटी लागली होती आणि त्यांना आज बऱ्यापैकी मासेसुद्धा लागले होते. आणि ह्यानं हे सगळे मासे लागलेले बघून मलासुद्धा गळ टाकण्याचा मोह आवरला नाही, म्हणून मी निखिलकडून घेतलं गळ आणि म्हटलं चला आता मी सुद्धा गळ टाकायला ट्राय करतो. जवळजवळ 5-1 मिनटं तरी मी गळ टाकलं. म्हटलं बघूया ह्या लोकांना जसे मासे लागलेत त्याला तसे मलाही मासे लागतील, म्हणून 5-1 मिनटं बघितलं पण काही उपयोग झाला नाही. एकही मासा लागला नाही. मग कंटाळलो आणि म्हटलं राहून दे, बस झालं, आपल्याला काय मासे लागणार नाही, आता गपचूप घरी निघूया. संध्याकाळ पण व्हायला आली होती आणि ह्यांचा पण जवळजवळ गळ टाकून झाला होता. तर चला आता निघूया आपल्या घरी. आज पाऊस कमी असल्यामुळे नदीवरती फेरफटका झाला. तर तुम्हीसुद्धा कधी गळ टाकायला वगैरे हे एक्सपिरियन्स घेतला आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटूया असं कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.